हनुमान महाराज की जय। कैसिया रावणाचे घरी मंद विवाह मिटणारी, फुले गुंप विजय पुनारी कैसियारी स्त्रियांची। या ठिकाणी नाथबाबा सांगू लागले आले आहे किंवा या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे बाबा महाराज सविस्तर आपल्याला सांगणार आहेत. कारण का हा जो अन्नदानाचं महत्व आहे, याच ठिकाणी अन्नदान केल्यावर काय होतं एका सीताचं सुद्धा महिमान सांगितले आला आहे. म्हणून नामचिंतनाचा जो जपाचा या ठिकाणी नियम चालू आहे. म्हणून थोडं हनुमंत नावाचं चरित्र नाम महात्मा नावाचं ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये नाम महात्म्याचं वर्णन केले आहे. कुठं कशा प्रकारचं नामचिंतन केल्यावर पुण्य घडत आहे ते नाथबाबा या ठिकाणी सांगत आहे. सांगितलं आपल्या घरी जर 10 आपण जप केले आणि आपण गायीच्या पोट्यामध्ये जर 1 जप केला तर 100 पटीने जप केल्याचं पुण्य लागतंय. पण आता गायीचे पोटेच राहिले नाही, कुठं जप करायचा. नाथबाबाला माहिती होतं गायीचे पोटे राहणार नाही, म्हणून शास्त्राने काय सांगितलं आहे, गायीच्या पोट्यात जर जप नाही करा भेटला तर तुम्ही काय करा, पर्वतावर करा. पर्वतावर म्हणजे डोंगरावर. त्याच्यापेक्षा 1000 पटीने एकदा राम म्हणल्याचं पुण्य घडत आहे. नदीच्या किनारी करा, 1000 पटीने पुण्य होत आहे. आणि ज्या ठिकाणी हनुमानजीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, मी कुणाच्या तरी मुखातून इथं ऐकलं होतं, रामदास स्वामींनी या हनुमंताची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. म्हणून या ठिकाणी जर जप केला, अनंत कोटी जप केल्याचं पुण्य लाभत आहे. कारण देव प्राण प्रतिष्ठा झालेल्या ठिकाणी चिंतन करा, अनेक प्रकारचं पुण्य लाभत आहे. दुसरा प्रकार या ठिकाणी आपण वराच्या झाडाखाली जाऊन नाम चिंतन करा, लाखो अशा प्रकारचा आपल्याला लाभ होत आहे. इथं वराचं झाड आहे, इथं नदी जवळ आहे. हनुमान भगवंताची प्राण प्रतिष्ठा रामदास स्वामींनी केली आली आहे. आणि या ठिकाणी दरा सुद्धा आहे, 4 दरी म्हणजे हे दरा आहे. त्या दयामध्ये नाम चिंतन केलं, पुन्हा गुरु जवळ नाम चिंतन केलं तर बाबा महाराजाचे संध्याचीच गुरु म्हणते. प्रत्येक आले की बाबा महाराज आमचे गुरु आहे. म्हणून या ठिकाणी जप केल्यानं पुण्य लाभत आहे. तशा प्रकारे या ठिकाणी राजा रावणाच्या घरी आपण फुलाच्या हारी करतो ना, अशा हरीच्या हरी राजा रावणाच्या शेजेसमोर उभा राहिले आले आहे. असं कुणी हनुमंतानी पाहिलेलं आहे. हनुमंत दुनियाच्या मादारी शोभिता श्रीराम सीता सुंदरी. लक्ष द्या, हनुमंत कुणाच्या ठिकाणी सीतेचा शोध करीत आहे. राजा रावणाच्या पत्न्या जे स्त्री आहेत त्यांच्यामध्ये आता इथं सुद्धा 4 दरीला पहा, महिला मंडळ जास्ती जप करतात, कोण्याही पुरुषाचं नाव नाही. म्हणून हनुमंत महिलेच्या ठिकाणी सीता आहे का बघत आहे. आणि त्या ठिकाणी बटकाने पुढे काय झालेलं आहे, शोधिता संख्यात नारी तेथे नारी सीता सुंदरी, तेची शोभा पुरारी 7 पदरी. राजा घराच्या ठिकाणी सर्व स्त्रिया पाहिजे आले आहे म्हणल्या ह्या सर्व चिंतन करीत आहे. पण या ठिकाणी सीता नाही अशा प्रकारे पाहिलं आणि हनुमानजी आहे आणि पुढल्या घराच्या ठिकाणी सीतेचा शोध करायला गेले आले आहेत. वाचे सूचक राहणार आहेत, सगळ्यांनी माफ करा, सगळे होत नाही. विनंती आहे, रोज करू नका. पुढच्या शनिवारी वाचक सूचक मंडळाची पद्धत आहे. जी वाचक सूचकांचा कोणती यादी आमचे रामेश्वर महाराज कदम, माने महाराज, कोटे महाराज अजून सगळेच करा तुम्ही.
कुणाचं नाव विसरलं म्हणजे आमचं काय पट देत आहे काय सगळे तुम्ही आणि सगळ्यांनी बसून समजा पहिली उपयोग तुमची तुम्ही मिटिंग घ्या माझ्यातर्फे एका वाचकाचे पैसे प्रमाणात देऊ टाकतो आमच्या गावात आहेत इंद्रजी आसुरोबा मायकल हे आमच्या या वाचकाची हे पट्टे आमचे तुमच्या मापात सुरू लवकर उठा प्रभुचंद्र भगवान की जय परमसुत हनुमान महाराज की जय पुढे जाता एक जकीवाला वनाचा मंचक रत्न खचित आवली कसे जसवत सुमनाची असो श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राला स्मरून या ठिकाणी रावणाच्या महालातलं मंचकाचं त्या स्त्रियांचं सगळं वर्णन चाललेलं आहे हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागलेली आहेत परंतु आता मला असं वाटायला लागले सांगायचा धंदा सोडून द्या रामाची चाल पकडावा वाचायची हो लय भारी खेळ छान 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 वयाच्या मानानं तुमचं कौतुक करतो का बाबा मग या ठिकाणी हनुमंत या ठिकाणी माझी माता असती का नाही ज्याच्या आदेशावर 33 कोटी देवांचा राजा इंद्र देखील तिथं चाकरी करीत होता वसंत ब्रह्मदेव खडोळ वगैरे वगैरे सगळ्यांना प्रत्येकाचं आपापलं काम नेमून दिलेलं होतं मग या बाबाच्या घरी काय कमी का काय वा 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 लगीन लागला असलं नवीन नवरा नवीनची दिसती गाडी बघायची म्हणलं सजवायचं म्हणलं तो एकाच खेळ किती मेणबत्त्या किती त्या पट्ट्या किती फुलं बारा भांगत मग या ठिकाणी मंडोदरी त्या पंचकाला पाहुणलेली पाहून हनुमंतरायाला वाटलं इतका साज थाट माट येथेच वातावरण केलेलं आहे याची आरती माझ्या मालकाची चिंता याच्या ठिकाणी असावी श्रीरामाची उल्हास हनुमंताच्या चित्ता महिला 6 महिने झाले त्याच्या करता तिष्ठत होतो बुहेर पार करून आलं समुद्र पार करून आलं 1 नंबर घरापासून या दुश्मनाच्या घरात आलो इथपर्यंत आतापर्यंत जो काही वेळ गेलेला आहे त्या वेळाचं सार्थक झालेलं आहे चीज झालं बरं झालं माझी माता सीता सापडली रावणाची क्रिया झाली सुमनाची अजून आजमीन बाबा केली माया विलासिली त्याने वाचक गौरवंतीमुळे तुझ्या त्याचे पिताश्री रामायणाचे विश्वाचार्य ज्यांनी आयुष्यभर रामायणाची सेवा केली असे आमचे गुरुवार्य संभाजी महाराज पाटील पुढे रंगाला गोष्ट आली माईकाचा आवाज आला की माझे काय करावा सासू
लयच तुम्ही कोणी काढून घेतली हो का लागले हो